कोकोकातला जर कायद्यामधला एखादा आरोपी आत येतो, मारतो, मारहाण केल्यानंतर सभापती महोदय अजून परत गांभीर्याने सांगतो, सगळे सीसीटीव्ही फुटेज सर्वांना माहिती आहे, सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, सगळ्यांनी पाहिलेला आहे, कोण दोषी हे सुद्धा माहिती आहे, तरी सुद्धा काल फक्त एका व्यक्तीवर कारवाई झाली। या एका व्यक्तीवरच कारवाई झाली आणि ज्यांनी मार खाल्ला त्याच्यावर पण कारवाई झाली। आता काय होणार आहे? त्याच्यानंतर 2-3 लोक होती, त्यांचं नाव नाही, म्हणजे तुम्ही म्हणाला ना सभापतीचा अधिकार आहे, सभापतीने अधिकार दिला पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगितली, तरी ही कारवाई निपक्षपाताने व्हायला पाहिजे नव्हती। कायद्याचा धाकच राहिला नाही तर कोणाला भीती वाटणार आहे? आणि त्या प्रतिनिधीला मेसेज पास होतोय, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन, जितेंद्र आव्हाडांना असा मेसेज पास झाला, व्हायरल झालेला आहे, तुम्ही तरी राहील ना तर मी तरी राहील ना तर तुम्हाला आम्ही संपून टाकू। कमेंट्स बघतो आपण, ठीक आहे ना, एखाद्या पडळकर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, आम्ही असो, पडळकर असो, तुम्ही असाल, योगेशजी, आम्ही सगळे, तेवढ्या पुरता वाद व्हायला पाहिजे। पर्यंत गेला ना त्याचे परिणाम फार वाईट होतील। आणि सभापती महोदय, मी परत सांगतो, त्यांनी सांगितलं काय पोलिसांची भीती आहे? तो पोलीस तंबाखू म्हणून त्याला देत होता, अवघडच आहे, काय नाही मिळणार आहे। मग बिचारा बाहेर आल्यानंतर दोघं बोलतील, चुकला कोणी असेल, कोण कार्यकर्ता इथला चुकला तिथला चुकला, कोणत्याही प्रतिनिधीला कोणत्या कार्यकर्त्यांनी बोललं नाही पाहिजे। आता तो प्रतिनिधी जर बाहेर आला तो शेवटी काय म्हणला, जाऊन दे दोघांची केस तडजोड करून टाका। ही कायद्यातली पळवाटीमुळे धाक राहिलेलं नाही। आणि दादा, आमची विनंती आहे, तुम्ही संसदीय कार्यमंत्री आहात, कुठेतरी या सभागृहाची पत राखावी एवढीच आमची कळकळीची विनंती आहे। नाहीतर अशी पत जर संपली, कोण बोलतंय की सारखा दुसऱ्या राज्यांचा उल्लेख करतात, बिहार बिहार हे ते, महाराष्ट्राचं काय चाललंय आता बघा। म्हणून कोणताही पक्ष असो पण त्याला शिस्त असली पाहिजे, त्यामध्ये निश्चितपणे कायद्याचा धाक असला पाहिजे। आता तुम्ही दुपारनंतर तुम्ही सगळं दुपारनंतर मला वाटतं खुलासा करणार आहात, शंका आम्हाला आहे, सांगतो ना, आता खुलासा तुम्ही करणार आहात, खुलासा काय होणार त्याचं पण आम्हाला माहिती आहे, दोघांनाही दोषी ठरवणार। काल तर जितेंद्र आव्हाड सकाळी त्यांच्यावर केस गुन्हा दाखल झाला, का तर त्यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। आता मग असं आहे की न्याय कशी मागायचा? आमचं एवढंच म्हणणं आहे सभापती महोदय, महाराष्ट्राचा कायदा होणाऱ्या या सदनामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे, लोकप्रतिनिधीला धोका निर्माण झालेला आहे। आज बोलायची म्हटलं तरी खोटं आहे, उघड कोण बोललं की लगेच त्याला धमकीचा जर येणार असेल, माझी विनंती आहे की हा गांभीर्याचा विषय आहे, सगळ्या चर्चा बाजूला ठेवा, अंतिम आठवडा आहेच, पण कुठेतरी या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातली शिस्त, संयम, महाराष्ट्राची संस्कृती आणि पुरोगामी विचार दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सरकारला निर्देश करावा लागेल, म्हणून 289 स्वीकारावा एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे। संसदीय कामकाज मंत्री सभापती महोदय, कालची घटना जी आहे ती दुर्दैवी आहे। इतकाच तर विधान भवनामधला व्यवहाराचा, कामकाजाचा म्हणते, कामकाज सभागृहात आहे, व्यवहार सभागृहाच्या बाहेर आहे, तर इतका खालचा स्तर गाठला जाऊ नये याची सगळी चौकशी करून काय नेमकं झालं, कोण दोषी, काय कारवाई केली पाहिजे, असं सकाळी 12 वाजताच विधानसभेचे अध्यक्ष खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये मांडणार होते, पण ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटलांनी विनंती केली की आम्ही राज्यपालांकडे जात आहोत, त्यामुळे आल्यानंतर आम्हाला ऐकायचे तुम्ही काय मांडताय, कारण म्हणजे असं असण्याची आवश्यकता नाही, 12 वाजता अध्यक्षांनी मांडलं असतं। पण ही आपली प्रथा आहे की आपल्या ज्येष्ठ नेत्याने, ज्येष्ठ सदस्याने काही म्हटलं की त्याला आपण मान देतो, त्याप्रमाणे आता यवना खालच्या सभागृह विधानसभेमध्ये मांडलं गेलं असेल। मी तेवढ्यासाठी रुटीन बाकीचं सुरू झालं की खाली जातो आणि ते निवेदन आपणही इथे केलं पाहिजे। मला असं वाटतं की एवढ्या एका घटना आणि त्याच्या चौकशी आणि त्याच्यावरची कारवाई मांडण्याने विषय संपणार नाही। हा जो स्तर खाली गेला याचा सगळ्यांनी नीट विचार केला पाहिजे। पासेसचा विषय आला, लोक मोठ्या संख्येने आणण्याचा विषय आला, तर मी तुम्हाला सांगतो की खालच्या सभागृहात एका ज्येष्ठ सदस्याने अशी मांडणी केली की
किती लक्षवेधी लावता असं म्हणून मध्यंतरामध्ये तेच लक्षवेधी आपली घेऊन गेले तिथे. असं जर प्रत्येकाने दुसऱ्याकडे बोट दाखवायचं ठरलं, कोण किती जण आणतात सगळंच बघायला पाहिजे. आणि त्यामुळे मी आज सकाळी इन्फॉर्मली तुम्हाला विनंती केली आहे की ऑगस्टच्या मध्यावर एकदा हे जे लाल आणि हिरवं पुस्तक आहे नियमांचं एकदा रिराईट करायला लागेल. आणि त्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल. पुढचं अधिवेशन कधी ते दुपारी घोषित होईल संध्याकाळी, तर त्या अधिवेशनापूर्वी या नियमांचं पुस्तकही एकदा रिराईट करायला लागेल की सभागृहामध्ये काय भाषेचा उच्चार व्हावा, किती मिनिटं बोलावे, असे सगळे विषय आहेत. मी एवढीच विनंती करेन की 289चा निर्णय तुम्ही द्यायचा आहे, पण चर्चा इथे थांबवावी. पुढचं काम शेवटचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षाने काय मांडलं आहे ते मी आपल्या सगळ्यांना अवगत